पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आज महिन्याचा हा पोचवणा। नमस्कार, माझं नाव आहे समीश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। लाडकी बहीण योजना, खूप साऱ्या लाडकी बहिणींना 14व्या हप्त्याची प्रतीक्षा होती, तर 14वा आणि 15वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे जे आहे कधी येणार याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये जे आपण संपूर्ण माहिती बघूया की तुम्हाला 14वा प्लस 15वा हप्ता कधी येतील म्हणून। जर तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबद्दल जे आहे मी नेहमीच अपडेट देत असतो। तर बघा, लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी जे आहे ताबडतोब निर्णय घेतला आणि महाराष्ट्राचे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जे आहे 14वा प्लस 15वा हप्ता वाटप संदर्भात मोठी सूचना दिलेली आहे आणि पैसे जे आहे कधी येतील ते सुद्धा सांगतो। म्हणून व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ एकदा लाईक करून घ्या। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, लाडकी बहीण योजना सगळ्यात महत्त्वाची अपडेट, आजपासून जे आहे होणार पैसे वितरण। मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिलेला आहे। आताची सर्वात मोठी अपडेट, पैसे जे आहे सुरुवात होणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे म्हणजे 14वा आणि 15वा हप्ता। त्याच्याबद्दल जे आहे तुम्हाला पुरावा सुद्धा दाखवतो, म्हणजे प्रूफ सुद्धा दाखवतो कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहे आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार ते सुद्धा तुम्हाला सांगतो। परंतु त्याच्याही पेक्षा महत्वाचं, हे पैसे कोणाला येणार आणि कोणाला नाही येणार ते महत्वाची अपडेट आता तुम्हाला सांगतो। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, तुम्हाला पैसे येते की नाही येत ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि तुम्हाला 14वा हप्ता आला की नाही आला लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण पैसे जे आहे मोजक्याच बहिणींना येत आहे। तर ह्या जे तुम्ही 6 पात्र अटी आहे, ह्या 6 अटीमध्ये जर बसले तरच तुम्हाला पैसे येणार, अन्यथा पैसे येणार नाही। तर बघा, सगळ्यात महत्वाची पहिली म्हणजे ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे त्या लाडक्या बहिणींना याच्या पुढे पैसे येणार नाही, कारण 2.5 लाखाच्या आत जर तुम्ही उत्पन्न ठेवलं तरच तुम्हाला जे आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार, अन्यथा पैसे येणार नाही। ही सगळ्यात मोठी जी आहे अट आहे। त्याच्यानंतर ज्या कुटुंबाचे सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे दुसरी अट, आयकरदाता म्हणजे काय, ज्या घरातला व्यक्ती इन्कम टॅक्स भरतो त्या लाडक्या बहिणींना याच्या पुढे पैसे येणार नाही। आणि तिसरं महत्वाचं म्हणजे कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी किंवा खाजगी किंवा राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारची जे आहे निवृत्ती वेतन, म्हणजेच काय, सरकारी जर नोकरी असेल तर त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाही। आणि चौथी अट म्हणजे लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक धोरणाद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, म्हणजेच तुम्हाला 1500 रुपये जर दुसऱ्या योजनेमार्फत मिळत असेल तर सध्या तरी तुम्हाला 2 महिन्यापासून जे आहे 3 महिन्यापासून जे आहे पैसे येत नाही आहे। म्हणजेच काय, तर बघा, तुम्हाला जे आहे जून, जुलै, ऑगस्ट ह्या महिन्याचे जे आहे पैसे आलेले नाही आहे। त्या लाडक्या बहिणींना जे आहे कधीपासून पैसे मिळेल ते सुद्धा सांगतो। आणि ज्यांच्या घरी जे आहे पिवळं कुपन असो की केशरी कुपन असो, परंतु जर कुपनावर 3 महिला असेल तर त्या लाडक्या बहिणींना जे आहे पैसे येत नाही आहे। परंतु छाननी सुरू आहे, छाननीमध्ये जे आहे 2 पात्र लाभार्थ्यांना पैसे देऊ असं महाराष्ट्र सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे। त्यांचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, म्हणून लाडक्या बहिणींना व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, खूपच महत्वाचा व्हिडिओ आहे, कारण सरसकट पैसे येणार नाही आहे। म्हणून जे आहे हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा। आणि त्याच्यापेक्षा महत्वाची एक अट म्हणजे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही पाहिजे। जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही ह्या योजनेत पात्र नाही आहे। आणि
लाडकी बहीण योजना 14वा हप्ता नवीन यादी तयार केलेली आहे. कोणती यादी आहे तुम्हाला सुद्धा यादी सुद्धा दाखवतो. आताची सर्वात मोठी अपडेट आपल्या चॅनलवर मी सांगत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, चालू झालेला आहे. परंतु कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत हे जिल्हा सुद्धा आता मी तुम्हाला सांगतो. तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्यात आधी जे आहे हे 8 जे बँक आहे ना, ह्या 8च बँकेमध्ये पैसे येणार आहे. बँकांना तातडीचे आदेश दिलेले आहे महाराष्ट्राचे उपमुख्य एकनाथ शिंदे साहेबांनी आणि सांगितलेलं आहे की पैसे जे आहे तुम्हाला लवकरात लवकर पाठवा. परंतु जे आहे लाडक्या बहिणींचे पैसे आलेच नाही. 1-2 हप्त्यानंतर 1500 रुपये येणं बंद झालेले आहे. त्यांनी काय करावं, त्यांना शेवटची संधी देण्यात आलेली आहे. होय, शेवटची संधी, म्हणून व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला सांगतो नेमकं काय करावं लागेल की तुम्हाला पैसे येतील, नाहीतर तुम्ही ह्या योजनेपासून जे आहे दूर जाणार. तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो 3 दिवसात 36 जिल्हे आणि आता कोणत्या जिल्ह्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे आणि तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी येतील ते सांगतो. तर बघा, महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहे. तर 36 जिल्ह्यापैकी सगळ्यात आधी पैसे जे आहे इकडला जे पश्चिम महाराष्ट्र आहे, ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच कोणते जिल्हे, ठाणे जिल्हा, पुणे जिल्हा, मुंबई जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, अहमदनगर, नाशिक. तर ह्या इकडल्या जे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. बघा, आजची जी आहे 7 तारीख आहे, म्हणजे 7 सप्टेंबर पासून ह्या जिल्ह्यात पैसे येत आहे. त्याच्यानंतर जे आहे इकडला जे पट्टा आहे म्हणजेच मराठवाडा, परभणी, बीड, लातूर, नांदेड, बुलढाणा, औरंगाबाद, जालना. तर ह्या जिल्ह्यामध्ये जे आहे लगेच 3 दिवसामध्ये संपूर्ण 36 जिल्हे घेऊ असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. म्हणून काळजी करू नका, तुम्हाला पैसे येतील. तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा. आताची सगळ्यात मोठी अपडेट, मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेला आहे बँकांना की पैसे जे आहे खात्यामध्ये जमा करा म्हणून. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं, तुम्हाला जर पैसे येतच राहावं असे तुम्हाला वाटत असेल आणि ज्या लाडक्या बहिणींना आणखीन पैसे येत होते परंतु पैसे आता येत नाही आहे, त्या लाडक्या बहिणींनी एकदा व्हिडिओ बघा, म्हणजे त्यांना नेमकं समजेल की पैसे का बरं येत नाही आहे. तर कुपनात 3 नावं असेल तर एका महिलेचं नाव तुम्ही कमी करून घ्या. एकतर अंगणवाडी सेविकेजवळ जा, तिथे तुमचं नाव कमी होणार, किंवा ऑनलाईन तक्रार पाठवा. तर आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आधार सीडिंग चेक करा, तुमचा आधार सीडिंग आहे की नाही आहे. त्याच्यानंतर बँक केवायसी तपासा, बँकेत जाऊन केवायसी तपासा. आणि लाडकी बहीण योजनेवर वेबसाईटवर केवायसी करावी लागेल. होय लाडक्या बहिणींनी, जे केवायसी करेल त्यांनाच याच्या पुढे पैसे येणार. नाहीतर तुम्ही समजाल की तुम्हाला 13-14वा हप्ता जे मिळाला परंतु याच्या पुढे 15, 16, 17वा हप्ता मिळणार नाही. केवायसी करणे बंधनकारक केलेलं आहे सरकारने. आणि 2.5 लाखाची उत्पन्नाच्या आतच तुमचं उत्पन्नाचा दाखला असावा. पिवळे किंवा केशरी कार्ड जर राहिले तर खूपच योग्य. आम्ही तुम्हाला 12वा प्लस 12वा, 13वा, 14वा हे सर्व हप्ते येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही काळजी करू नका, त्यांना 5000 देऊ. फक्त ह्या अटीमध्ये त्यांनी बसायला हवे. तर त्याच्यासाठी जे आहे तुम्ही पहिली पात्रता यादी, दुसरी पात्रता यादी आणि तिसरी पेंडिंग यादी, अशा 3 याद्या महाराष्ट्र सरकारने बनवलेल्या आहे. तुम्हाला यादी हवी असल्यास मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी तुम्हाला यादी सुद्धा देतो. तर लाडक्या बहिणींनो, 14वा हप्ता जे आहे यायला सुरुवात झालेली आहे, चालू झालेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले लाडके मुख्यमंत्री साहेबांनी चेकवर सही केलेली आहे आणि हा चेक जे आहे बँकेला दिलेला आहे. तर येणाऱ्या 5 ते 6 दिवसात तुम्हाला पैसे नक्कीच मिळतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत सत्य आणि खरी माहिती मी देत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.